मित्रांनो, आज रात्री जर तुम्ही शांत झोपण्याच्या विचारात असाल तर एक मिनिट थांबा. कारण आजची रात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी आणि विशेषतः आपल्या बळीराजासाठी अत्यंत वैऱ्याची आणि काळजाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात निसर्गाचा असा भयानक प्रकोप पाहायला मिळेल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. अरबी समुद्रात अचानक झालेल्या एका भयंकर बदलामुळे आज मध्यरात्री महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आभाळ फाटणार आहे. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. ढगफुटी, भयंकर मोठी गारपीट आणि चक्रीवादळाचा अतिगंभीर इशारा हवामान खात्याने नुकताच दिलाय. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव सुद्धा या धोक्याच्या छायेत असू शकते. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्याचे भयंकर संकट घोंघावत आहे. आजपासून 4 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाचा गंभीर आणि हाय अलर्ट देण्यात आलाय. प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह भयानक वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अचानक अधिक तीव्र झालाय आणि त्याचेच रूपांतर आता एका महाभयंकर वादळी सिस्टीममध्ये झाले. यामुळे आज मध्यरात्री या 20 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज रात्री 2च्या सुमारास या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी, विजांचा डोळे दिपवणारा कडकडाट, गारांचा पाऊस आणि वेगवान वादळी वारा असे सगळेच संकट एकत्र येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा कडक इशारा दिलाय. या 20 जिल्ह्यांमधील आता 10 जिल्ह्यांना तर मोठ्या वादळी वाऱ्याचा थेट फटका बसणार असून अतिवृष्टीचा सर्वात मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांनी ही गंभीर परिस्थिती ओळखून स्वतःची, कुटुंबाची आणि शेती पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या आठवडाभरापासून आपण पाहत आहोत की राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. एप्रिल महिन्याच्या या कडक उन्हाळ्यात हा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्या देखत अतोनात नुकसान होत आहे. त्यातच आजची रात्र ही सर्वात डेंजर आणि धोक्याची असणार आहे, कारण आज मध्यरात्रीची परिस्थिती एवढी भयानक असू शकते की अनेक भागांना वादळी वाऱ्याचा प्रचंड मोठा तडाखा बसेल. अगदी अर्ध्या ते 1 तासात ढगफुटी होऊन आणि गारपीट होऊन शेती पिकांचे न भरून निघणारे नुकसान होण्याचा गंभीर धोका आता निर्माण झाला आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना आज रात्रीसाठी डबल रेड अलर्ट जारी करून टाकला आहे. सर्व नागरिकांना स्पष्ट आणि कडक आवाहन करण्यात आले आहे की कोणीही अतिमहत्वाच्या कामाव्यतिरिक्त अजिबात घराच्या बाहेर पडू नये. कारण मित्रांनो, हा केवळ साधा पावसाचा इशारा नाही, तर हा थेट ढगफुटीचा, वेगवान वादळी वाऱ्याचा आणि भयंकर गारपिटीचा इशारा आहे. आकाशातून पडणाऱ्या गारा या साध्या सुध्या नसून त्या चक्क सुपारी एवढ्या किंवा थेट मोठ्या आंब्या एवढ्या असू शकतात. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती ओळखून सुरक्षित ठिकाणीच राहा. आंबे आणि द्राक्ष बागा काढणीला आल्या असतानाच हे संकट आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. नेमकं रात्री झोपायचं तरी कसं, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाची आणि वाऱ्याची तीव्रता इथून पुढे आणखी वाढणार असून पुढील काही तासातच या रौद्र रूपाला सुरुवात होईल. काही भागांमध्ये हवेचा दाब इतका प्रचंड असेल की घराचे सिमेंटचे किंवा साधे पत्रे उडून जाण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याच्या वेगामुळे जुनी झाडे उन्मळून पडू शकतात आणि विजेचे खांब कोसळू शकतात, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. धरणांच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणांचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता आपण सविस्तर पाहूया की नेमका कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या भागांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. सर्वात आधी लक्ष देऊया मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागांकडे. या 2 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची आणि ढगफुटीची शक्यता असल्याने इथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला पावसाचा आणि गारपिटीचा जोर आज मध्यरात्री आणखी वाढणार आहे. 10 वर्षात कधीच इतका मुसळधार पाऊस उन्हाळ्यात पडला नसेल, तशी परिस्थिती रायगडमध्ये पाहायला मिळू शकते. मराठवाड्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एरवी पावसाची कमतरता असते, पण आज तिथेही ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा आणि मोठ्या पावसाचा इशारा दिला गेला आहे. बीड जिल्ह्यात देखील वादळी वारा आणि गारपिटीचा जोर वाढून शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांबद्दल बोलायचे झाले तर सोलापूर जिल्ह्यात पुढील 3 दिवसासाठी अतिमुसळधार पावसाचा डबल रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून पावसाची आणि गारपिटीची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथा
आणि विशेषतः महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास या अतिवृष्टीमुळे ऐन उन्हाळ्यात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यावी. मित्रांनो, आता आपण बघितलं की कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि कुठे धोक्याची घंटा वाजली आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या महाभयंकर संकटातून आपण आपल्या पिकाला आणि स्वतःला कसं वाचवायचं. कारण मध्यरात्री 2च्या सुमारास जेव्हा बहुतांश लोक गाढ झोपेत असतील तेव्हाच हा निसर्ग आपला रुद्रावतार धारण करणार आहे. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड असेल की तो ताशी 70 ते 80 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो. या वेगामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, काढणीला आलेला गहू, हरभरा आणि मका यांसारख्या पिकांची अक्षरशः दाणादाण उडणार आहे. विशेषतः नाशिक आणि नगरपट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही रात्र एखाद्या भयानक स्वप्नासारखी असणार आहे. कारण शेतात, चाळीत किंवा उघड्यावर पडलेला कांदा जर या गारांच्या आणि पावसाच्या तडाख्यात सापडला तर तो पूर्णपणे सडून जाण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही प्लास्टिकचे कागद, ताडपत्री किंवा आच्छादन असेल त्याने आपला शेतमाल आत्ताच्या आत्ता तातडीने झाकून घ्या. आणि नुसतं झाकून चालणार नाही, तर त्या ताडपत्रीवर जड दगड किंवा मातीची पोती ठेवा. कारण वाऱ्याचा वेग तुमचे कागद सहज उडवून नेऊ शकतो. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर हा इशारा अतिशय चिंताजनक आहे. कारण गारांचा मारा जेव्हा द्राक्षाच्या घरांवर पडेल तेव्हा ते मणी तडकतील आणि संपूर्ण बाग एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकते. आंबा बागायतदारांनी सुद्धा शक्य असल्यास काढणीला आलेला आंबा आजच काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा. कारण एकदा का गारांचा पाऊस सुरू झाला की हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल. पशुपालक मित्रांनी सुद्धा आज रात्री आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यायची. जनावरांना कोणत्याही मोठ्या झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेड खाली अजिबात बांधू नका. जिथे पत्र उडण्याची किंवा फांदी अंगावर पडण्याची दाट शक्यता असेल त्यांना पक्क्या निवाऱ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधा. ग्रामीण भागात अनेकदा अशा वादळी वाऱ्यात विजेच्या तारा तुटून पडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात फेरफटका मारायला जाताना हातात चांगली बॅटरी ठेवा आणि कुठेही तुटलेल्या तारा नाहीत ना याची खात्री करा. घरात असताना जर विजांचा कडकडाट जास्त वाढला तर घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवा. मोबाईल चार्जिंगला लावून अजिबात वापरू नका. या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आज रात्री आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतात. याशिवाय ज्या भागात नद्या आणि धरणे आहेत तिथल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण ढगफुटी सदृश्य पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अचानक पाण्याची आवक वाढू शकते आणि कोणत्याही क्षणी पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. जर तुम्ही नदीकाठच्या सखल भागात राहत असाल तर आजची रात्र सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी जाऊन काढा. आपल्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सुरक्षित ठेवा. रस्त्यावरून प्रवास करत असाल आणि अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली तर गाडी सुरक्षित ठिकाणी उभी करा. कोणतेही मोठ्या झाडाखाली किंवा पुलाखाली थांबू नका. वाहत्या पाण्यातून गाडी किंवा दुचाकी घालण्याचे धाडस तर चुकूनही करू नका. कारण पाण्याचा प्रवाह किती वेगवान असेल याचा अंदाज वरून येत नाही. मित्रांनो, निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही हे जरी खरे असले तरी आपण योग्य ती पूर्वतयारी नक्कीच करू शकतो. हे संकट मोठे पण आपला शेतकरी राजा त्याहूनही मोठा आणि खंबीर आहे. अशा कठीण प्रसंगी घाबरून न जाता डोके शांत ठेवून योग्य ते निर्णय घेणे गरजेचे. आजची रात्र जागून काढण्याची वेळ आपल्यावर आली आहे, पण उद्याची सकाळ नक्कीच एक नवीन आशा घेऊन येईल. त्यामुळे एकमेकांना धीर द्या, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि हवामान खात्याने किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकटे नाहीत. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. जर तुमच्या भागात पावसाला किंवा वादळाला सुरुवात झाली असेल तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्याकडे सध्या हवामान कसे आहे, तिथे पाऊस सुरू झाला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तिथल्या लाईव्ह परिस्थितीचा अंदाज येईल. आणि हो, अशाच प्रकारे हवामानाचे अत्यंत अचूक, सविस्तर आणि शेतकऱ्यांच्या हिताचे वेळेवर अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमधील सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आणि गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून वेळेवर माहिती मिळून त्यांचे नुकसान टळेल. काळजी घ्या, सुरक्षित रहा. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. धन्यवाद.